ठीक आहे ना? हॅलो. हा बोला सर. हा मॅम नमस्कार. हा बोला ना. सुदर्शन शितोळे बोलतोय. हो आहे नंबर. बोला बोला बोला. आहे नंबर सेव्ह तुमचा. मॅडम आज 6 महिने पूर्ण झाली हो गाडी घेऊन. सर तुम्हाला ऑलरेडी मेल केले, तुम्ही सर्व्हिस सेंटरला गाडी आणा, तुम्ही आणतच नाहीये तर काय करणार आम्ही? मला एक गोष्ट सांगा, 6 महिन्यापासून तुम्ही ज्या दिवशी मला ही गाडी विकली त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मला म्हणलात की ही गाडी तुम्ही सर्व्हिस सेंटरला न्या, त्यावेळेस पासून किती वेळा मी सर्व्हिस सेंटरला गाडी नेली? हो, पण त्याच्यानंतर तुम्ही एमडी लेवल एस्केलेशन जेव्हा केलं तेव्हा सर्व्हिस सेंटर मधनं तुम्हाला कॉल पण आला ना, की मेल पण आलाय की गाडी घेऊन या, तुम्ही घेऊनच जात नाहीये गाडी, तर कसं रिपेअर करून देतील ते? रिपेअर करायचं काय संबंध येतोय मला एक कळत नाहीये. मी तुमच्याकडनं नवीन गाडी घेतली का सेकंड हँड गाडी घेतली मॅम? हा पण ते देतील ना पार्ट चेंज करून. नाही, मला एक विचारायचं मॅम तुम्हाला की तुमच्या वर विश्वास ठेवून ही गाडी मी तिथनं घेतली बरोबर. मी तिथं डिनाय केली होती का नाही डिलिव्हरी? मी 17 तारखेला येऊन गाडी पूर्ण ज्यावेळेस चेक केली त्यावेळेस त्याच्यामध्ये साधारणतः 24 मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली डिफेक्ट मला भेटले होते बरोबर का नाही? त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅडम या गाडीमध्ये असे असे डिफेक्ट आहेत, तुम्हाला आणि कमलेश सरांना दोघांना सांगितलं होतं बरोबर. त्यावेळेस तुम्ही काय म्हणले की या गाडीचा पीडीआय अजून झालेला नाहीये आणि तुम्ही ज्यावेळेस डिलिव्हरी घेताल तोपर्यंत पीडीआय पण झालेला असेल आणि तुम्हाला कुठलेही याच्यामध्ये प्रॉब्लेम भेटणार नाही. ऐका ना, डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी पर्यंत तुमचं माझं काहीच कम्युनिकेशन नव्हतं. ज्या दिवशी तुम्ही डिलिव्हरीला आला, ऐका सर एक मिनिट ऐका माझं. ज्या दिवशी तुम्ही डिलिव्हरीला आला तुमची फुल फॅमिली घेऊन, त्या दिवशी मी तुमच्याशी कनेक्ट झाले. त्याच्या आधी तुमचं माझं काहीच नव्हतं कनेक्शन. ते सांगतोय तुम्हाला निखिलनी बरोबर, निखिल भेटला होता तुम्हाला राईट. निखिलनी आणि जे कमलेश सर आहेत त्यांनी पण हा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवला होता बरोबर का नाही? मी तिथं थांबलो होतो. तुमच्या कॅबिन मध्ये येऊन त्यांनी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं की असं असं कस्टमरचं म्हणणं आहे बरोबर. तुम्ही काय म्हणले की जर पीडीआय त्याचं झालेलं नाही तर पीडीआय करून घ्या आणि काय असेल तर त्यांना क्लिअर करून द्या बरोबर का नाही? पीडीआयचा विषय झालेला नाहीये त्या दिवशी, डिलिव्हरीचा वेळचा विषय हा. मला एक गोष्ट सांगा मॅम, या गाडीचा पीडीआय झालता? ऑफकोर्स होणार ना, गाडी आली त्याचा पीडीआय नाही जाणार असं होणार नाही. आजच्या डेटला या गाडीमध्ये 39 इश्यू आहेत. किती इश्यू? ऐका ना सर, इश्यूज तुमचे जे पण रेक्टिफाय करायचे ते सर्व्हिसला आपण करून देणार आहे तुम्हाला. आयडेंटिफाय सगळे झाले, ठीक आहे, सगळे इश्यू आयडेंटिफाय त्यांनी केलेले आहेत. मला एक गोष्ट विचारायची आहे, जर या गाडीमध्ये एवढे लाईफ थ्रेटनिंग डिफेक्ट्स आहेत, मी तुम्हाला सांगतो कुठले कुठले आहेत, ठीक आहे. मला सांगा, जर का तुमचं जे आतलं जे डोर आहे राईट साईडचं मागचं, ठीक आहे, त्याच्यामध्ये चाइल्ड लॉक डिफेक्टिव्ह आहे, ते उघडत नाही आतनं, ठीक आहे, ते चाइल्ड लॉक तुटलेले आतनं. मला सांगा तुमच्या पीडीआय मध्ये ही गोष्ट नाही नोटीस झाली तुम्हाला? बरं, पीडीआय का केला जातो मॅम? ह्याच्यात मी तुम्हाला अख्खी यादी वाचून दाखवतो ह्याच्यामध्ये किती डिफेक्ट्स आहेत लाईफ थ्रेटनिंग. पीडीआय का केला जातो एकदम सोपं मला विचारायचं तुम्हाला. आज कंडिशन मध्ये आहे मॅम, खूप दिवसांनी आपण बोलतोय मॅम. मी आतापर्यंत तुम्हाला एकदाही फोन करून कुठल्याही गोष्टीबद्दल त्रास दिलेला नाहीये बरोबर. मी तुमच्या विश्वासावर आणि कमलेश सरांच्या विश्वासावर डिलिव्हरी रिजेक्ट केलेली गाडी घेतली होती बरोबर का नाही? तुम्ही पण मला मेलवर या गोष्टींची सगळ्या गोष्टींचं लिहून दिलंय का नाही मेलवर, हे सगळे डिफेक्ट 24 डिफेक्ट होते म्हणून डिलिव्हरीच्या टायमाला गाडीमध्ये बरोबर आहे का चूक आहे? मी तुम्हाला तेच म्हणतोय मॅम, ऐका ना, सिंपल एक प्रश्न विचारतो तुम्हाला, पीडीआय का केला जातो गाडीचा? जेणेकरून की गाडीमध्ये कुठलीही डिफेक्ट असतील मॅन्युफॅक्चरर कडनं बरोबर, जे नजर चुकीने पुढे पास झालेले अशी गाडी त्याच वेळेस तिथं थांबवता यावी म्हणून हा पीडीआय केला जातो. आणि शोरूम हे दोनदा पीडीआय करत असतं, ज्यावेळेस तुम्ही कंपनीकडनं मॅन्युफॅक्चर कडनं गाडी घेतात त्यावेळेस आणि ज्यावेळेस कस्टमरला देतात त्यावेळेस बरोबर का चूक? बरोबर. कंपनी स्वतःच्या गाडी मॅन्युफॅक्चर करते त्यावेळेस सुद्धा एकदा पीडीआय होतो बाहेर काढताना बरोबर. जर 3 पीडीआय मध्ये या गाडीतले इश्यू आयडेंटिफाय होऊन ती गाडी तिथं स्टॉप झाली नाही, ह्याचा अर्थ मला काय समजायचं तुम्ही सांगा मला. ते इश्यूज नंतर पण तर येऊ शकतात ना सर पीडीआय मध्ये नंतर झालेले. तुम्ही मला सांगा एक इश्यू सांगा. ठीक आहे, आता इश्यू काय? आताचा इश्यू बोला, आताचं काय आहे? मला तुम्हाला तेच सांगायचंय. मी 6 महिने झाले या त्रासाला वैतागलोय, ठीक आहे. मी तुम्हाला थोडे मोडके नाही 30 लाख रुपये मोजलेत का नाही गाडीसाठी मॅम?
पण मी तुम्ही गाडी तुमच्याकडनं सर्व्हिसला ऐका. घेऊन जावा तिथं देतील मी- करून सर ते मी तुम्हाला तेच सांगते. रिपेअर का करू गाडी? मी 30 लाखाची गाडी घेऊन तुम्ही म्हणताय रिपेअर नाही जे रिपेअर नाही जे पार्ट. मी काय म्हणतोय तुम्हाला ऐका मॅम, ही गाडी फक्त तुमच्या सर्व्हिस वाल्याने नाही बघितली, सर्व्हिसचे सगळ्या टेक्निशियन्सनी बघितली, विकीनी बघितली, जे तिथले CXM आहेत तुमच्यासारखेच, तुम्ही सेल्सचे आहात ते सर्व्हिसचे आहेत बरोबर, त्यांनी बघितली. त्याच्यानंतर ही गाडी तुमचे VP जे आहेत सर्व्हिसचे निखिल सर सॉरी नितीन सातपुते त्यांनी बघितली. त्याच्यानंतर तुमचे जे CCM आहेत टाटा मोटर्सचे विनोद करपे सर बरोबर, त्यांनीही बघितली. सगळ्यांनी ऍड्रेस केलं की बाबा या गाडीमध्ये एवढे इश्यूज आहेत, पण कोणीही लेखी दिलं नाही. दुसरी गोष्ट, कोणीही गाडीच्या आतापर्यंत रिप्लेस बद्दल बोललेलं नाही किंवा नाही मला रिफंड बद्दल बोललेलं आहे. मला एक गोष्ट सांगा, जर मी तुम्हाला पैसे देतोय पूर्ण, 1 रुपया तरी कमी घेतलाय का तुम्ही माझ्याकडनं? मला सांगा. रिप्लेस आणि रिफंड होतच नाही सर या केसमध्ये. बरं मला एकदा गाडी रजिस्टर झाली ना त्यानंतर ती रिप्लेस किंवा रिफंड होतच नाही गाडीचा अर्थ तुम्ही मला फसवलंय ना इन शॉर्ट. मी काहीच नाही फसवायचं. आणि हे आपल्याकडे मेल कम्युनिकेशन पण आहे की गाडीचे जे पण पार्ट चेंज करायचे आपण ते चेंज करणार वॉरंटी याच्यामध्ये. मॅम तुम्ही अख्खी गाडी कसं काय चेंज करताल? मला अख्खी गाडी नाहीच ना, जे पण पार्ट डिफेक्टिव्ह असतील. बरं मला एक सांगा, गाडीमध्ये 29 cc. एक सेकंड थांबा, मी 1 सेकंड थांबा, होल्ड करा एक मिनिट. आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास ऑफर मिळवण्यासाठी वी ॲप लॉग इन करा. आपका कॉल होल्ड पर रखा गया. हॅलो हॅलो आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास ऑफर मिळवण्यासाठी वी ॲप लॉग इन करा. आपका कॉल होल्ड पर रखा गया है. कृपया लाइन पर बने रहे या कुछ देर बाद कॉल करें. खाते की जानकारी, बिल पेमेंट, रिचार्ज या अपने लिए खास ऑफर की जानकारी के लिए वी ऐप लॉग इन करें. योर कॉल इज पुट ऑन होल्ड. काइंडली होल्ड द लाइन और कॉल आफ्टर सम टाइम. Access V app to get amazing offers. Check account information, make easy bill payment or recharge for self and others. आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास ऑफर मिळवण्यासाठी वी ॲप लॉग इन करा. आपका कॉल होल्ड पर रखा गया है. कृपया लाइन पर बने रहे या कुछ देर बाद कॉल करें. खाते की जानकारी, बिल पेमेंट, रिचार्ज या अपने लिए खास ऑफर की जानकारी के लिए वी ऐप लॉग इन करें. योर कॉल इज पुट ऑन होल्ड. काइंडली होल्ड द लाइन और कॉल आफ्टर सम टाइम. हॅलो हॅलो एक 5 मिनिटात मी कॉल बॅक करते तुम्हाला सर. मॅम मला टीमला पण घेते मी लाईनवर. घ्या ना, पहिले माझ्यासोबत तर डिस्कशन कम्प्लीट करा. तुम्हाला जे तुमचं जस्टिफिकेशन द्यायचं तुम्ही द्या ना. मला एक गोष्ट सांगा मॅम, जस्ट 18 डिसेंबरला मी तुमच्याकडे गाडी घ्यायला आलो बरोबर. त्यावेळेस गाडीमध्ये सगळे इश्यू असून मी तिथं रिजेक्ट केली होती गाडी. ठीक आहे, मी रिजेक्ट केल्यानंतर तुम्ही आणि कमलेश सर पुढे आलात आणि मला काय म्हणलात, सगळ्या फॅमिली मेंबर्स होते माझे तिथे बरोबर का नाही, एवढे लोक होते. आम्ही 2-3 तास त्या गाडीसाठी वेट केला, तरी नंतर ज्यावेळेस बघितलं त्या गाडीमध्ये सगळे डिफेक्ट तसेच होते. मग नंतर तुम्ही मला काय म्हणलात आणि कमलेश सर काय म्हणले, तर आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही टाटा मोटर्सची लोक आहेत, तुमच्यासोबत चुकीचं होऊ देणार नाही बरोबर का नाही. माझी बहीण होती, माझे दाजी पण होते तिथे थांबलेले. मी डिलिव्हरी घ्यायला रेडी नव्हतो. तुम्ही फोर्स काय केला मला की सर आमच्यावर विश्वास ठेवा आणि घ्या डिलिव्हरी सर बरोबर. त्या विश्वासाला आज काय झालं मॅम, मी 6 महिने गाडी आम्ही तुम्हाला करून देणार म्हणून डिलिव्हरी घ्या म्हणून सांगितलं होतं. तुम्ही नवीन गाडीचं कम्युनिकेशन माझं तुमच्याशी झालेलं नाहीये. पहिली गोष्ट ना रिप्लेस गाडी होणार ना रिफंड होतं. बरं मला एक गोष्ट करा की तुम्ही पीडीआय केलता, मग हे सगळे प्रॉब्लेम्स होते तर तुम्ही गाडी का नाही स्टॉप केली? तुमचं टाटा मोटर्सचं काही इथिक्स आहेत ना मॅम, काही प्रिन्सिपल आहेत. कस्टमरला चुकीच्या तुम्ही गाड्या विकणार का, याचा अर्थ तुमच्यावर विश्वास ठेवून? आम्ही विकलेलंच नाही चुकीच्या गाड्या सर. मग मला सांगा मॅम, या गाड्यांमध्ये इश्यू, ही गाडी जी मला तुम्ही विकलेली आहे तिच्यामध्ये 39 इश्यू कुठे काय आले?
ते आता आजच्या तुम्ही डेटला मला हा. सांगा, आणि त्यात आजच्या ते बघा डेटला सर्व्हिस सीसीएम वगैरे सगळे इन्व्हॉल्व आहेत. या मी गोष्टीला तुम्हाला झाले मी 6 तुम्हाला महिने. ते मॅम 6 महिने झाले म्हणजे मी कंटिन्युअसली हम्म. फॉलोअप घेतोय. मी प्रत्येकाला मेल करतोय मॅम. सरांपासून जे विनोद सर आहेत त्यांच्यापासून ते हम्म. एमडी पर्यंत मेल गेलेले आहेत. बरोबर आहे. हम्म. काहीच रिस्पॉन्स येत नाही. जर मी त्याच दिवशी जर तुमचं ऐकलं नसतं ना मॅम, मी डिलिव्हरी नसती घेतली ना, तर हा प्रॉब्लेम तेवढा मोठा होतच नव्हता. माझा पैसा अडकतच नव्हता. आज माझी फॅमिली सगळी टेन्शन मध्ये की बाबा एवढा पैसा, आपण कष्टाचा पैसा, सगळी सेव्हिंग लावली त्याच्यामध्ये. एक स्वप्न घ्यायचं होतं म्हणून मी लावली होती ती सेव्हिंग. बरोबर. आज माझं वय जे 34 आहे मॅम. तुम्ही विचार करा या डेट मध्ये, या वयामध्ये मी काय काय न करून ती गाडी घेतली असेल. ठीक आहे. एवढं जर का मी कष्ट करतोय, माझी फॅमिली त्यांची पूर्ण सेव्हिंग टाकते एका गाडीमध्ये. काय रिझन टाकली? कारण की आपल्याला एक सेफ गाडी पाहिजे म्हणून. तुम्ही काय मार्केट करता सफारीला? 5 स्टार रेटिंग, एनकॅप सेफ्टी. बरोबर. हा, मग कुठल्या प्रकारची सेफ्टी आहे? त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट्स आहेत गाडीमध्ये मॅम. आता मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर काय काय प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. जे तुमचं चाइल्ड लॉक आहे आतलं ते तुटलेलं आहे. ठीक आहे. डोर ओपन होत नाही. इमर्जन्सी मध्ये काय करणार माणूस? त्यानंतर जे चारही डोअर्स आहेत ते प्रॉपरली क्लोज होत नाही. त्याला किती तुम्ही क्लोज करायचा प्रयत्न करा तर क्लोज होत नाही. त्याला तुम्हाला ट्रक सारखं बंद करायला लागतं. मी ट्रक थोडी विकत घेतलाय. मी एक प्रीमियम एसयूव्ही घेतली ना. मला सांगा, मी जी एसयूव्ही घेतली त्याच्यावरती कुठलं मॉडेल आहे का मॅम? सगळ्यात टॉप मॉडेल घेतले ना तुमच्याकडनं मी, अकॉम्प्लिस एक्सप्रेस. बरोबर. त्यानंतर बोनेट जे ते गाडी चालवताना पूर्ण उडतं. ठीक आहे. लॉक होत नाही ते प्रॉपरली, हलतं ते बोनेट पूर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर जो व्हेकलचा जॅक असतो पाठीमागचा ठेवलेला, तो देखील त्याच्या जागेवर बसत नाही. तो पूर्ण उडतो गाडी चालताना. ठीक आहे. जर का इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ब्रेक मारला आणि तो जॅक येऊन कोणाच्या घुसला अंगात, मग काय करणार? ठीक आहे. त्यानंतर जे स्ट्रक्चरल सेफ्टी ज्याला तुम्ही प्रमोट करता बेसिकली, की सगळ्यात बेस्ट आहे टाटाचं. बरोबर. 5 स्टार एनकॅप त्याच्यावरच दिलेलं आहे. ह्याला काही चासी येत नाही या गाडीला. येते मॅडम या गाडीला चासी? मोनोकॉक चासी आहे ना ही. लॅड्रॉन फ्रेम तर नाहीये. हॅलो. हा हॅलो. बोला, मी ऐकते. बोला तुम्ही, बोला मी ऐकते. मोनोकॉक चासी आहे ना हिला. तर तुम्ही मला सांगा, जर तीच जर प्रॉपरली असेंबल्ड नसेल, जर त्याच्यामध्येच डिफेक्ट असतील तर करणार काय माणूस? ह्याचं ऍडॅस जे प्रीमियम पैसे मी दिलेत तुम्हाला, ऍडॅस नाही चालत. एसओएस जे एकदम क्रुशियल फंक्शन आहे कुठल्याही माणसासाठी, ते पण तुमच्या टॉप व्हेरियंट मध्ये येतं. ते ऍडॅस पण नाही चालत, एसओएस पण नाही चालत. टेक्निकल जे गोष्टी आहेत ना त्यात मी पडत नाही. ते माझ्याशी कन्सर्न नाहीये. टेक्निकल गोष्टींमध्ये अरे सर्व्हिस मॅम, टीम असं नाही इन्व्हॉल्व. करू एक शकत मिनिट ना एक मॅम. मिनिट एक एक मिनिट मिनिट. थांबा. एक असं मिनिट. नाही करू शकत. तुम्ही टेक्निकल हात नाही इश्यू उचलू मध्ये ना, शकत. हात नाही उचलत आहे मी. टेक्निकल इश्यूज मध्ये ना माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सर्व्हिस टीम चांगलं सांगू शकते. मी तुम्हाला फक्त मी थोड्या वेळाने आता हे जे सर्व्हिस, problem- ऐका ना सर, एक मिनिट ऐका. मी दुसऱ्या मॅम, मी कस्टमर 6 सोबत महिन्यापासून आहे. एक मिनिट थांबा सर. तुम्हाला मी दुसऱ्या 2 मिनिटं कस्टमर मला सोबत द्यायचे आहे आहे. आणि मी सर्व्हिस टीमचा कॉल आला ना, मी तुम्हाला लाईनवर देते, मी बोलते. 5 मिनिटं थांबा फक्त. मला 5 मिनिटं द्या. हायस्पेसिफिकेशन माझ्या गाडीत ऍड केलं मॅम. एक 5 मिनिटं द्या मला फक्त. कस्टमरशी बोलू द्या मला. त्याचमध्ये गाडी घेतली तुमच्याकडनं. मी करते तुम्हाला एक 5 मिनिटात फोन. थांबा. तुम्हाला बाकी कस्टमर इम्पॉर्टंट आहे ना. करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. कृपया काही वेळाने डायल करा. जिस नंबर पर आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है. कृपया कुछ देर बाद डायल करें. The number you have dialed is currently busy. Kindly dial after some time.
आपण ज्या मोबाईल नंबरवर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. कृपया काही वेळाने डायल करा. जिस नंबर पर आप संपर्क करना चाहते हैं आपण ज्या मोबाईल नंबरवर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. कृपया काही वेळाने डायल करा. जिस नंबर पर आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है. कृपया कुछ देर बाद डायल करें. The number you have dialed is currently busy. Kindly dial after some time.